शरीरावर झालेली जखम कुत्र्यानं चाटल्यानं एका बालकाचा रेबीजच्या संसर्गानं मृत्यू झाला। त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शरीरावर झालेली जखम कुत्र्यानं चाटल्यामुळे एका बालकाचा रेबीजच्या संसर्गानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात घडली। या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसंच पाळीव कुत्र्यांचं लसीकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार घोंगडे वस्ती परिसरात राहणारा समर्थ स्वामी हा बालक सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी खेळताना पडला होता। त्यावेळी त्याच्या पायाला जखम झाली होती। जखम पूर्णपणे भरलेली नसतानाच परिसरातील एका कुत्र्यानं ती चाटल्याचं समोर आलं। त्यानंतर काही दिवसांनी बालकाच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला। प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला टिळक चौक परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। मात्र वेळेत योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यानंतर रात्रीच्या सुमारास बालकाच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड निर्माण झाला। त्याला श्वास घेण्यास त्रास होणं, तोंडातून जीभ बाहेर येणं, हातपाय वाकडे होणं यासारखी लक्षणे दिसू लागली। अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी जखम ओली असताना कुत्र्यानं ती चाटल्यामुळं रेबीजचा संसर्ग झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। बालकाच्या उपचारातही काही त्रुटी राहिल्याचं डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं। बालकाला वेळेत योग्य उपचार मिळणं आवश्यक होतं, मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर रेबीजची लक्षणं दिसू लागली आणि दुर्दैवानं बालकाचा मृत्यू झाला। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बालकाच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तसंच परिसरातील काही नागरिकांना अँटी रेबीज लस देण्यात आली आहे। आरोग्य विभागाकडून परिसरात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे। या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव तसंच पाळीव कुत्र्यांना वेळेवर रेबीज प्रतिबंधक लसीकरण न करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे। कुत्रा चावल्यास किंवा कुत्र्याची लाळ जखमेवर लागल्यास नागरिकांनी कोणताही विलंब न करता तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आणि अँटी रेबीज लसीकरण करणं आवश्यक आहे। घोंगडे वस्तीतील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन आता काय ठोस पावलं उचलणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे।